आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 31. इकडे इनामदार व्हिलाच्या आवारात कार्तिकची गाडी वेळेवर येऊन थांबली होती. 5:30 वाजले होते आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शिस्त दिसत होती. तो कारमधून उतरून सरळ वर आपल्या बेडरूममध्ये गेला, पण तिथे गार्गी दिसली नाही. तसा कार्तिकच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तो तसाच तंतनत खाली हॉलमध्ये आला. तिथे दादासाहेब आरामात बसून वर्तमानपत्र वाचत होते. कार्तिकला रागात आलेलं पाहून त्यांनी त्याला विचारलं, काय झालं कार्तिक? ग्रँडपा, ती गार्गी कुठं आहे? मी माझं ऑफिसमधलं महत्त्वाचं काम सोडून शॉपिंगसाठी इथे आलोय, तर तिचा पत्ताच नाही. सकाळीच तिला तयार राहा म्हणून स्पष्ट सांगितलं होतं मी, पण माहीत नाही आता कुठं जाऊन बसलीये. कार्तिक चिडून म्हणाला. दादासाहेबांनी चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, अरे कार्तिक, तिला कॉल कर ना मग. आणि असं काय करतोस? ती तिच्या बुटीकमध्ये असेल ना यावेळी. सकाळी गेलेली ती अजून घरी आलीच नाहीये. काय? अजून बुटीकमध्येच आहे? अरे यार, मग तिला सांगायला काय झालेलं की ती आज बाहेर जाणार आहे? कार्तिकचा पारा चढला. त्याने खिशातून फोन काढला आणि रागात गार्गीचा नंबर डायल केला. तिकडे बुटीकमध्ये गार्गी मशीनवर काम करत होती. फोन वाजल्यावर तिने तो उचलला. हॅलो, गार्गी म्हणाली. गार्गी मॅडम, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला वेळ पाळणं कधी जमणार आहे का? कार्तिकने अत्यंत रागात विचारलं, पण त्याच्या आवाजातील तो तीक्ष्णपणा गार्गीच्या लक्षातच आला नाही. ती अजूनही मशीनच्या कामातच मग्न होती. मी माझ्या बुटीकमध्ये आहे. का? काय झालं? तिने सहज विचारलं. शॉपिंगला जायचं आहे आज. विसरली आहेस का? मी इथे घरी येऊन अर्धा तास झालाय. कार्तिक फोनवरच ओरडला. कार्तिकचे हे शब्द कानावर पडताच गार्गीच्या डोक्यात जणू ट्यूब पेटली. तिचे डोळे विस्फारले गेले आणि तिने पटकन घड्याळाकडे पाहिलं. ओ, आय एम सॉरी, मी ते विसरले. काय सॉरी? तुला एकही काम धड करता येत नाही आहे का? बट आता काय करू मी? मला इथून निघाले तरी घरी पोहोचायला वेळ लागेल. थोडं काम राहिलेलं खरं तर. तुम्ही इथेच येऊ शकताय का? मी काय तुझा नोकर आहे का? ठीक आहे, मग वाट पहा. मला कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी लागेल. इथून निघायचं, मग ऑटो पाहायची. काही गरज नाही आहे. मी पोहोचतोय तिथे आता अर्ध्या तासात. पण बी रेडी. आय एम ऑलरेडी टेलिंग यू. युजलेस. त्याने रागात फोन कट केला आणि कट करतानाही शेवटची शिवी हासडली. ओ गॉड, मी कशी विसरले. पण बरं झालं, त्याला यायला अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात माझं हे फ्रील लावूनही होईल. येऊ दे त्याला. तसाही काय उपकार करतोय का माझ्यावर? स्वतः अशीच म्हणत गार्गी तिचं काम करू लागली. बरोबर 40 मिनिटांनी बाहेर हॉर्न वाजला. कामात गडलेली गार्गी आता उठून आवरू असं करत तशीच काम करत राहिलेली. त्याच्या गाडीचा हॉर्न वाजला तशी पटकन उठली आणि तोंड धुतलं आणि केस नीट करत पर्स उचलून बाहेर पडली. मीरा, मी निघते आहे. थोडं काम राहिलंय, ते उद्या सकाळी येऊन करेल. नीट बंद करशील बुटीक. तिला सूचना करत ती बाहेर धावली. ती बाहेर येईपर्यंत कारचा हॉर्न वाजतच होता. ती बाहेर येताच तो थांबला. तिचं लक्ष पहिलं कार्तिकच्या चेहऱ्याकडे गेलं आणि आजही त्याच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते. तिने तिचा वेग वाढवला आणि घाईघाईत गाडीचं दार उघडलं आणि आत जाऊन बसली. शंकर, पटकन पुढे घे, त्याने आदेश दिला. पण त्याच्या चेहऱ्यावरचे कडक भाव बदलले नव्हते. वेळेची किंमत तुला कधी कळणार आहे का? का अशी वागत असतेस? कार्तिकने समोर बघतच थंड स्वरात ताशेरे ओढले. रिअली सॉरी,
पण माझ्या एका महत्त्वाच्या ऑर्डरचं काम अडकलं होतं म्हणून लक्षात नाही राहिलं. गार्गीने कसं बसं स्वतःला सावरत उत्तर दिलं. पूर्ण प्रवासात कार्तिक एक शब्दही बोलला नाही. त्याने रागात सुस्कारा सोडला आणि लॅपटॉपवर काही करत राहिला. तिथे पोहोचेपर्यंत त्याचं काम आणि कॉल चालूच होते. 20 मिनिटानंतर गाडी पुण्याच्या एका अलिशान मॉलसमोर थांबली. कार्तिक झपाझप पावलं टाकत आत शिरला आणि गार्गीला त्याच्या मागे धावल्यासारखं जावं लागलं. एका हाय प्रोफाईल शोरूममध्ये शिरताच सेल्समनने त्यांचं स्वागत केलं. कार्तिकने सरळ मुद्देसूद सांगितलं, आम्हाला एक क्लासी पार्टीवेअर गाऊन हवाय. सोबर आणि एलिगंट डिझाईनच दाखवा. कार्तिक एका सोफ्यावर बसला आणि सेल्समनने एका पाठोपाठ एक गाऊन दाखवायला सुरुवात केली. कार्तिकची नजर अत्यंत चोखंदळ होती. त्याने एका ग्रे रंगाच्या सिल्क गाऊनकडे बोट दाखवलं. हा चालेल, जास्त भडक नाहीये आणि ग्रेसफुलही वाटतोय. हा पॅक करा. डू यू वॉन्ट टू सी समथिंग एल्स? नो. तिने तिची मान नकारार्थी हलवली. गार्गीने कार्तिकने तो अवघ्या 2 मिनिटात निवडलेला गाऊन पाहिला. तो तसा चांगलाच होता, पण फॅशन डिझायनर म्हणून तो तिला फारच सिंपल वाटत होता. तिने मान हलवून संमती दिली, कारण तिला माहिती होतं की कार्तिकच्या पसंतीला विरोध करणं म्हणजे नवीन वादाला निमंत्रण देणं. तसंही त्याला हवं तेच तो घेणार, त्यामुळे तिने पाहणंच काय, हात लावणंही टाळलेलं. गाऊन पॅक केला जात होता आणि कार्तिक बिलिंग काउंटरपाशी उभा राहून आपल्या क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्ण करत होता. गार्गीला तिथं उभं राहण्यातही रस नव्हता, त्यामुळे ती बाजूला असलेल्या मॅनिक्विन्सवर नवीन डिझाईन्स पाहण्यात गुंतली होती. ती त्या ड्रेसचे कट्स आणि कापड दुरूनच निहाळत होती. शोरूममध्ये तशी शांतता होती, पण त्याच वेळी तिथे बाजूनेच एका जोडप्याचा संवाद कार्तिकच्या कानावर पडला. अगं रीना डार्लिंग, किती वेळ झाला आपण पाहतोय. आजच्या दिवसात तुला काही पसंत पडणार आहे की नाही? तो नवरा वैतागलेल्या स्वरात पण तरीही तिच्यासाठी थांबून विचारत होता. अहो, पसंत तर पडू द्या आधी. असं कुठे असतं? आम्हा मुलींना वेळ लागतो एखादी गोष्ट चोखंदळपणे निवडायला. आणि तुम्हाला एवढंच बोर होत असेल तर नका येत जाऊ माझ्यासोबत. ती पत्नी लाडीक रागात उत्तरली. अगं वेडी, अर्धा तास झाला आपण या एकाच शोरूममध्ये आहोत आणि तुला अजून एकही गाऊन पसंत पडत नाहीये. जर इथे काही आवडत नसेल तर दुसऱ्या दुकानात जाऊया आपण. पण इथेच उगाच कशाला वेळ घालवायचा? का घालवायचा? तो नवरा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. थांबा हो, मला हा आवडलाय, पण याचं कलर कॉम्बिनेशन फारसं चांगलं नाहीये, म्हणून अजून दुसरा आवडतोय का ते पाहते. बरं बाई, चालू दे तुझं. जितका वेळ हवा तितका घे. तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? बस, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी आलोच. म्हणत तो माणूस शोरूमच्या बाहेर निघून गेला. कार्तिकने नकळतपणे त्या दोघांकडे पाहिलं. तो नवरा वैतागला होता खरा, पण तरीही तो तिथे आपल्या बायकोच्या पसंतीसाठी तिची मनधरणी करत उभा होता. ती निवडत होती, तो फक्त सोबत होता. कार्तिकला क्षणभर स्वतःचीच खंत वाटली. त्याचं लक्ष आपोआपच गार्गीकडे गेलं, जी तिथे बाजूलाच शांतपणे मॅनिक्विन्स पाहत उभी होती. त्याने स्वतःच्या वागण्याशी तुलना केली. मी इथं आलो, 2 मिनिटात माझं मत गार्गीवर लादलं. तिच्या आवडीचा विचारही न करता एक गाऊन फायनल केला आणि तिला साधी विचारणाही केली नाही की तुला हे आवडलंय का. गार्गीने कसल्याही तक्रारीशिवाय आणि कोणत्याही निवडीचा हट्ट न धरता त्याची पसंती स्वीकारली होती. हे पाहून कार्तिकला आतून कुठेतरी खजील वाटू लागलं. पण तिकडे गार्गीची नजर अचानक एका मॅनिक्विनवर थांबली होती. तिथे एक गडद रॉयल ब्लू रंगाचा सॅटिन आणि नेटचा कॉम्बिनेशन असलेला फ्रेश गाऊन होता. गार्गी नकळतच त्या गाऊनजवळ गेली होती आणि तिने अत्यंत हळुवारपणे त्या कापडाला स्पर्श केला. कापडाचा मऊपणा, त्याच्या प्लेट्स, पडलेला फॉल आणि कमरेपाशी असलेलं ते नाजूक हँडवर्क, गार्गी जणू त्या डिझाईनमध्ये हरवून गेली. तिने गाऊनचं अस्तर उलटून पाहिलं. त्याची स्टिचिंग कशी आहे, धागे कुठे ओढले गेलेत का, हे ती एखाद्या तज्ज्ञासारखं तपासत होती. आणि हे सगळं पाहताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. सर, ही तुमची बॅग.
एव्हाना बिल आणि पॅक केलेला गाऊन कार्तिककडे देत तो दुकान मालक म्हणाला. पण कार्तिकचं लक्ष पेमेंट काउंटरवरून गार्गीकडेच होतं. तिच्या डोळ्यातली ती ओढ पाहून तिला तो ड्रेस आवडलाय हे त्याने टिपलेलं. पण एक क्षणाला तिने त्या गाऊनची प्राईस टॅग पाहिली आणि तिच्या भुवया उंचावल्या गेल्या. ती प्राईस पाहताच बहुतेक बाजूला झाली आणि कुठेतरी दुसरीकडेच पाहत राहिली. हे त्याला समजलं. सर, आणखी काही हवंय का? कार्तिक अजूनही तिथेच घुटमळलेलं पाहून तिथल्या शोरूम मालकाने विचारलं. एक काम करा, तो मॅनिक्विनवर लावलेला गाऊन रॉयल ब्लू कलरचा तो पीससुद्धा पॅक करा. एक नवा पीस द्या, तो मॅनिक्विनचा नको आहे. ओके, लगेच करतो म्हणून त्यांनी तिथे काम करणाऱ्या माणसाला हाक मारली. कार्तिकने त्या गाऊनचं पेमेंट केलं आणि दोन्ही गाऊनच्या बॅग्स घेऊन शॉपच्या बाहेर आला. बाहेर येताच कार्तिकने ड्रायव्हर शंकरच्या हातात बॅग्स दिल्या आणि एवढ्यात कार्तिकच्या फोनची रिंग वाजली. तू कारमध्ये जाऊन बस, मी हा एवढा फोन घेऊन आलो. ओके, ती म्हणाली आणि कारकडे निघाली. एवढ्यात साधारण 30चा एक तरुण तिच्या जवळ आला. त्याने सभ्य कपडे घातले होते, पण त्याच्या वागण्यातला लवचिकपणा आणि डोळ्यातली नजर मात्र खूप काही सांगून जात होती. तो गार्गीच्या थोडा जवळ आला आणि त्याने आपला फोन तिच्या दिशेने धरला. एक्सक्यूज मी, तुम्हाला माहिती आहे का की या मॉलच्या जवळ ब्लू डायमंड हॉटेल कुठे आहे? मी मॅपवर मघापासून चेक करतोय, पण मला एक्झॅक्ट लोकेशन मिळत नाही आहे. त्याने अत्यंत नम्र सुरात विचारलं. गार्गीचा स्वभाव मुळातच मदत करण्याचा होता. तिने कोणतीही शंका न घेता उत्तर दिलं. हो, इथून बाहेर पडल्यावर तुम्ही डावीकडे वळलात की समोरच आहे ते हॉटेल, ती गोडस्मिथ करत म्हणाली. ओ, थँक्यू सो मच, आणि तुमचं स्माईल खूप गोड आहे. ओ, थँक्यू. ती जरा वियर्ड हसली. तुम्ही इथल्याच दिसताय. मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम पुण्यात आलो आहे, म्हणून इथलं काही माहिती नाही आहे. ओ, ओके. कार्तिक फोनवर बोलता बोलता सहज मागे वळला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचं रक्त सरसळलं. लांबून त्याला फक्त एवढंच दिसत होतं की गार्गी एका अनोळखी माणसाशी हसून गप्पा मारते. पण जेव्हा त्याचं लक्ष त्या माणसाच्या हालचालीकडे गेलं आणि त्याच्या गार्गीकडे पाहण्याच्या ओंगळवाण्या पद्धतीकडे गेलं, तेव्हा कार्तिकचा संयम सुटला. त्याने रागात कपाळ रगडलं आणि फोन आटोपता घेतला. ती त्याच्याशी का बोलत बसलीये या विचाराने कार्तिकचा पारा 7व्या आसमानावर होता. त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. तो संतापाने लालबुंद झाला आणि झपाझप पावलं टाकत गार्गीच्या दिशेने निघाला. कार्तिक झपाझप पावलं टाकत तिथे पोहोचला आणि त्याने कसलाही विचार न करता गार्गीचा हात घट्ट पकडला. त्याच्या हाताची पकड इतकी जोरात होती की गार्गी दचकलीच. तो तिला अक्षरशः ओढतच पार्किंगच्या दिशेने घेऊन निघाला. तो माणूस तिथेच बावळटासारखा उभा राहून पाहत होता. गाडीपाशी पोहोचताच कार्तिकने रागाने तिला गाडीकडे ढकलल्यासारखं केलं. तुला कारमध्ये जाऊन बस म्हणालो होतो ना, काय करत होतीस तिथे? कोण होता तो? कार्तिक रागाने बडबडत होता. मला काय माहिती, असेल कोणीतरी. गार्गीने आपला हात चोळत उत्तर दिलं. तिला त्याच्या या वागण्याचा प्रचंड राग आला होता. मग रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाशी असंच हसून खेळून बोलत बसतेस का तू? यू स्टुपिड गर्ल, तुला साधे मॅनर्स नाही आहेत का? कार्तिक तिला सुनावत होता. अरे यार, तो बिचारा एका हॉटेलचा पत्ता विचारत होता म्हणून सांगत होते, त्यात काय एवढं झालं? गार्गीने वैतागून विचारलं. अगं मूर्ख आहेस का तू? त्याचा पत्ता तो स्वतः शोधून घेईल, तुला त्यात पडायची काय गरज आहे? कार्तिक रागाने म्हणाला. मिस्टर कार्तिक, माणुसकी नावाची काहीतरी चीज असते. जाऊ दे, तुला काय माहीत म्हणा. तुझ्या डिक्शनरीत फक्त रूल्स आणि शिस्तच असेल. गार्गीने त्याला टोमणा मारला आणि ओठांचा कोपरा उडवला. अगं मूर्ख मुली, त्या माणसाची नजर बघितलीस का? आणि असेच असतात हे लोक, मुलीशी बोलायची संधी शोधत असतात. आणि तू आहेस की युजलेस सारखी त्याच्याशीच बोलत बसली आहेस. कार्तिकने तिला वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. बाय दी वे मिस्टर कार्तिक, बोलू दे ना मग माझ्याशी. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला माझा एवढा विचार करण्याची गरज आहे? ती एकदम त्याच्या जवळ येत हळूच म्हणाली. मिस्टर, आपण फक्त नावाला नवरा बायको आहोत. तुला खरं तर नाही ना वाटायला लागले?
तिच्या या प्रश्नाने कार्तिक धाडकन भानावर आला आणि त्याच्या इगोला चांगलाच धक्का लागला. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, प्रत्येक माणूस तसा नसतो, कळलं? गार्गीने त्याचं मन धुडकावून लावलं आणि हाताची घडी घालत म्हणाली, डू हेल विथ यू अँड युअर थर्ड क्लास मेंटॅलिटी. मला काही घेणं देणं नाही आहे. मुळात मला तुझ्याशी वाद घालण्याची इच्छाच नाही आहे. बस आत आता, कारण माझा तर नाईलाज आहे ना. असं म्हणून त्याने रागाने कारचं डोअर उघडून दिलं आणि स्वतः दुसऱ्या बाजूने जाऊन तिच्याच बाजूला बसला. गार्गीला नेमकं काहीच समजत नव्हतं की याचं नेमकं वागणं काय आहे. ती आत बसली आणि कार रोडवर धावू लागली. कार्तिकला मात्र आता स्वतःचाच राग येत होता. का म्हणून त्याने तिला दुसरा गाऊन घेतला हे आठवून. आजचा भाग इथेच संपलेला आहे. कार्तिकला काय झालं असेल ती एका अनोळखी व्यक्तीशी बोलत होती म्हणून? का खरंच काही फिलिंग्स वाटू लागल्यात त्याला? बघूया त्याला हे कधी कळतंय आणि कळतंय का. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.